संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचे 2 मोठे इशारे देण्यात आलेत। राज्यभर उष्णतेची लाट सुरू असतानाच 20 जिल्ह्यामध्ये होणार वादळी पावसाचा महातांडव। या 3 तारखांना बाहेर पडू नका, सावधान, निसर्गाचा खेळ बदलतोय। महाराष्ट्राच्या दिशेने 2 चक्रीवादळ आता सरकली आहेत, ज्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राला 2 धोक्याचे इशारे देण्यात आलेत। आता या 3 तारखांना महाराष्ट्रात हाहाकार होणार। सरकारने ताबडतोब सूचना प्रसिद्ध केली आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलाय मोठा इशारा। आजची ही बातमी फक्त पावसाचा अंदाज नाही, तर निसर्गाच्या एका भीषण कोपाचा इशारा आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून राज्यात उष्णता सुरू आहे। तुम्हाला वाटत असेल मे महिना आहे, पण आता शास्त्रज्ञांनी या भयानक उष्णतेमध्येच 2 चक्रीवादळांना जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे। 2 राक्षसी चक्रीवादळ 70 ते 80 किलोमीटर प्रति तास या वेगानं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात धडकणार आहेत। या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की पहिल्यांदाच दुहेरी संकटाचा इशारा देण्यात आलाय। पूर्वी कधी कधी एखादं चक्रीवादळ यायचं, कधी बंगालच्या उपसागरातून यायचं किंवा अरबी समुद्रातून, पण यावेळेस दोन्ही समुद्रातून एकाच वेळी 2 चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार आहेत, ज्यामुळे या 3 तारखांना 3 टप्प्यात महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार। पाऊस इतका असेल की ओढे नाले एकत्र होतील, वादळ इतकं भयानक असेल की कच्च्या घरांची पत्रे आणि झाडं उन्मळून पडतील, गारांचा कहर असा असेल की जमिनीवर पांढरी चादर बरसेल, कारण की हे 2 चक्रीवादळ पहिल्यांदाच तयार झालेत। दोन्ही चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड आहे, त्यांचा आवाका इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल इतकं मोठं त्यांचं स्वरूप आहे। प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये अनेक चक्रीवादळ येतात आणि लोकांना त्याच्यावर भरोसा बसत नाही, पण यावेळेस एक नाही तर 2 चक्रीवादळ आलेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2 वेगळ्या प्रकारचे अलर्ट देण्यात आलेत। एक अलर्ट हा 16 जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा आहे, तर 20 जिल्ह्यासाठी वादळी पावसाच्या हाहाकाराचा आहे। एक हवामानाचं ऐतिहासिक युद्ध होणार आहे। 16 जिल्ह्यांमध्ये उष्णता, तर 20 जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यासाठीच्याच महत्त्वाच्या 3 तारखा आता जाहीर केल्यात। या 3 तारखांना बाहेर पडू नका असे स्पष्ट आदेश दिलेत। मग कोणत्या 20 जिल्ह्यावर हे हवामानाचं संकट उद्ध्वस्त करणार येणार आहे? कोणत्या दिवशी हे चक्रीवादळ एक होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक चक्रीवादळाचा हाय अलर्ट देण्यात आलाय? सगळी यादी त्या ठिकाणी देण्यात आली। ही माहिती मुख्यमंत्री तसेच हवामान विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितली जाईल, पण त्यासोबत हवामान विभागाचे हवामान अभ्यासक जे आहेत पंजाब डक, त्यांनी देखील एक इशारा दिलाय। सगळी सविस्तर माहिती आपण देणार आहोत। या 2 चक्रीवादळामुळे मान्सूनची तारीख देखील बदलली आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। पहा, निसर्गाचा खेळ जेव्हा बदलतो तेव्हा माणसाची बुद्धी काहीच काम करू शकत नाही, कारण की पहा, सध्या आकाश स्वच्छ आहे, उन्हाच्या झळा आहेत, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहेत, तर लोकांची शेतीची कामं आता जोरात सुरू आहे। पण ही सगळी शांतता आहे, या शांततेमागे एक नाही तर 2 मोठे वादळ लपलेत। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, कारण की ज्याला एक कारण ठरलं एक मोठं चक्रीवादळ, आणि बंगालच्या उपसागरातून एक मोठी ढगांची फौज सरकली, कारण की तिला ढकलतं एक दुसरं चक्रीवादळ। याला ट्विन सायक्लॉन अशा प्रकारची प्रणाली आता आलेली आहे, म्हणजे दुहेरी चक्रीवादळ आता येतंय। मग हे चक्रीवादळ एकेरी नाही तर दुहेरी पद्धतीने हल्ला करणार। या 2 चक्रीवादळाच्या मध्ये महाराष्ट्र अडकणार। जणू 2 डोंगराच्या मध्ये एखादी काच चिरडली जावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतंय। देशाच्या इतिहासात 20 ते 25 वर्षापूर्वी एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा दोन्हीकडून चक्रीवादळ आली होती, आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या लातूर आणि त्याचबरोबर मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापेक्षा भयानक पाऊस झाला होता, गारांचा मारा झाला होता, आणि या सगळ्या भयानक परिस्थिती अशी झाली होती की वादळामुळे सगळ्या जुन्या घरांचं नुकसान झालं होतं। ज्यामुळेच आता पंजाब डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतीची कामे आटपून घ्या, कारण की नंतर आता परिस्थिती हाताबाहेर जाणार। मग आता तुम्ही विचार करत असाल की अवकाळी पाऊस हा काहीच नव्हता, पूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे फार तर फार काय होणार, पण पहा, मागे जो पाऊस झाला होता म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये तो पाऊस झाला होता, तो 2 टप्प्यात झाला होता, पण तो काहीच नव्हता। आता पावसाळ्यापेक्षाही भयानक पाऊस येतोय आता, कारण की ओढे नाले एकत्र होणार, नदीला महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली। अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ येत आहे, तसेच बंगालच्या उपसागरातून जे चक्रीवादळ येत आहे, तर ते हिमालयाकडून येणारी थंड हवा त्याला धडकते, आणि ज्यामुळे प्रचंड उष्णता आणि हिमालयाची थंड हवा एकत्र होते, तेव्हा विजांचा कडकडाट आणि गारांचा इतका जबर पाऊस होईल की जमिनीला हादरे बसतील। मग आता हे 2 नेमकं कोणते चक्रीवादळ आहे, ते कुठे धडकणार, कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी हवामान विभागाने लाल रंगाने जाहीर केली, आता याचं उत्तर तुम्हाला पुढील 20 सेकंदात मिळणार। पण आता चर्चा करूया त्या धोक्याची, ज्याने मान्सूनचं गणित बदललंय। चक्रीवादळामुळे मान्सून आता बदललाय। आता जेव्हा वेगानं चक्रीवादळ येतं तेव्हा मान्सूनचे जे ढग असतात ते त्या ढगाला वेग देतं, किंवा ढग दुसरीकडे
मागच्या बाजूला लोटतं अशी काहीतरी प्रणाली होत असते, पण आता अखेर ते सगळं उलटं फिरलंय. आता जो हा अंदमानमध्ये जो मान्सूनचा पाऊस होता तो दाखल होणार होता, तर तो दाखल होणार होता उशिरा, पण तो यावेळेस लवकरच दाखल होतोय आणि ज्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढणार. अवकाळी पावसाचा फटका कोणत्या जिल्ह्याला बसणार, कोणत्या 3 तारखा सांगितल्यात, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. आता पहा, महाराष्ट्र हे चक्रीवादळ जे आहे ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्यात आधी कर्नाटकामध्ये धडकणार, आंध्र प्रदेशच्या सीमेला दणका बसणार आणि त्यानंतर ते दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी असणार. मग काय तारखा सरकारने जाहीर केल्यात? 3 वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत. 3 टप्प्यामधल्या तारखा असणार आहेत. आता त्यातला पहिला टप्पा हा होऊन गेलाय, पण 2 टप्पे हे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार आहे. आता पहिला टप्पा जो होता तो 7 मे ते 11 मेच्या दरम्यान होता. आता साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस सुरू आहे, पण चक्रीवादळ आता 11 तारखेपर्यंत सक्रिय होणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा 15 मे ते 20 मेचा आहे आणि तिसरा टप्पा 25 मे पासून सुरू होत आहे, 25 मे ते 7 जूनपर्यंत. पहा, चक्रीवादळाचा वेग 70 ते 80 आहे, पण तो वाढणार आणि 120 किलोमीटर पर्यंत जाणार आहे, ज्यामुळे जुनी झाडं, विजेचे खांब, जुनी घरं यांचं काही खरं राहणार नाही. कच्ची घरं पाचोळ्यासारखी उडून जाऊ शकतात. सगळ्यात मोठं रहस्य आता जे समोर येतं याच्या मागचं कारण ते आहे मेगा एल निनोचा राक्षस जो आहे तो आता जागा झालाय, जो प्रशांत महासागरातून भारतामध्ये शिरलाय. पहा, पंजाब डक यांच्या अंदाजानुसार जे चक्रीवादळाची जी स्थिती आहे तर ती 11 मे नंतर महाराष्ट्रामध्ये प्रबळ पद्धतीनं पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये नांदेड, त्यानंतर धाराशिव, लातूर, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याला 7 मे ते 11 मे पर्यंत फटका बसणार असण्याची स्थिती करण्यात आली. त्यानंतर दुसरा टप्पा आहे बघा, दुसरा टप्पा 15 मे ते 20 मे दरम्यानचा आहे. 15 ते 20 मे दरम्यान जो आहे तर तो टप्पा खूप विचित्र आहे. याच्यामध्ये सर्वदूर महाराष्ट्रामध्ये हा दणका बसणार आहे. या काळामध्ये विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र मधला जो सगळा भाग आहे तो कवेत घेतला जाणार. सगळ्यात भीषण त्याच्यामध्ये जे आहे की महाराष्ट्रातलं कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबईसारखा परिसर तो कवेत घेतला जाणार आहे. 15 ते 20 मेच्या दरम्यान हे सगळं होणार आहे. पंजाब डक यांनी अतिशय धक्कादायक गोष्ट सांगितली. 2 चक्रीवादळ जेव्हा एकमेकात विलीन होतात तर त्यातून निघणारी ऊर्जा ही मोठ्या संकटासारखी असते, त्यामुळे गावागावात पाणी शिरतं. हे चक्रीवादळ आता तिथून पुढे दुबईच्या दिशेने सरकणार आहे, त्यामुळे ते जाता जाता मुंबईला भिजून जाईल, महाराष्ट्राला देखील भिजवणार आहे. आता केवळ मे महिन्यातच नाही तर दुहेरी चक्रीवादळामुळे संपूर्ण पावसाळ्याचं स्वरूप बदलतंय. आता आपण जो मान्सून आहे तो यंदा अत्यंत लहरी आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पंजाब डक यांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली आहे. पहा, जून-जुलैमध्ये पाऊस हा सुरुवातीला थोडासा चांगला राहण्याची शक्यता आहे, पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जो परतीचा पाऊस असणार आहे तर तो देखील मोठा दणका देणार असल्याची माहिती सांगण्यात आली. आता 25 मे नंतर जो आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये उष्णतेचा पारा पुन्हा वाढणार आहे, त्यामुळे हळद, कांदा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घ्या असं सांगितलं गेलं. हे 2 चक्रीवादळ म्हणजे निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे, त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. पहा, हा जो अंदाज आहे तो हवामान विभागाच्या विविध प्रकारच्या याच्यातून आलेला आहे. आता हा निसर्ग आहे, निसर्गाचे अंदाज कधी बदलू शकतात, पण सावध तो सुखी या म्हणीप्रमाणे आपण तयार राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे? तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.